ही वाटून घेतलेली मिरची आहे, त्याच्यामध्ये जिरे, लसूण, कोथिंबीर हे मी घातलेलं आहे. आणि आता गव्हाचे पीठ दोन वाट्या घेतलेल्या. आता हे मिश्रण एकजीव करायचं. कोबीला पाणी जास्त प्रमाणात असतंय, त्याच्यामुळं पाणी काढून घ्यायचं कोबीमधलं. जर लागलं तर मग थोडं थोडं वापरायचं, नाहीतर पीठ पातळ होतंय, मग पराठे लाटता येत नाही. हे बघा, असं पीठ मळून माझं आता झालेलं आहे. आता हे एक 5 मिनटं ठेवायचं तेल लावून, आणि 5 मिनटानं मग आपण पराठे लाटायचे. हे बघा, हे अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे. आता ह्यो पिठात मी गोळा करून घेतलेला आहे. आता आपण बरं लाट नाही थांब. आता आपण ह्याच्यावर बटर टाकणार आहोत. बटरमुळं पराठे छान लागतात. आमच्या मुलीला जास्त प्रमाणात बटर घालून पराठे आवडते. त्याबरोबर खायला मिरच्या पण मी तळलेल्या आहेत. दही मिरची छान लागते. आता आपले पराठे तयार झालेले आहेत.